तर सांगण्यात तुम्हाला म्हणजे कृषी अधिकाऱ्याला मी मोदी साहेबाला जाताना त्याची भेटलो तर ट्रक जे आणलो होतो आम्ही त्याच्या मागे मी गेल्या वर्षी पकडलो होतो. त्यांनी म्हणले कंपनीला अजून एक चान्स दिला जाते. पुण्याचा रिपोर्ट जर फेल आला तर अजून एक कंपनीला 3 चान्स दिले जातात. मी म्हणले कशामुळं काय नेमकं कारण असं का. मग आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कंपनीवाले आले. कंपनीवाल्याने म्हणले तुमचं नुकसान देता आणि तुम्ही ग बसा. मग आम्ही विचार केलो कारण जर बारलाचे असं आले. किती नुकसान दिलं तुम्हाला? माझ्या 400 बॅगा आम्ही खरेदी केलो तर 400 पिशव्याचे पैसे देऊन आम्हाला त्यांनी आणि वर मला 2,60,000 रुपये नुकसान दिले आहे. हे ते पैसे त्याचे हा त्याचेच पैसे येते. त्यांनी कृषी अधिकारी म्हणते ते तुम्हाला रुपया भेटत नाही. कारण का पुण्याच्या आयुक्तपासून सूरज मांढरे साहेब जे आहे तिथून जे इथं खालीपर्यंत सेटलमेंट असते त्या पोत्याला ह्या कोण हात लावू शकत नाही. ही कंपनीचे मालक का साधे नसतात. तुम्ही नादाला लागू नका. तुमचं म्हणणं आहे की हे पैसे जसे तुम्हाला मिळाले तर शेतकऱ्यांना मिळाले. हा सर्व शेतकऱ्यांना नुकसान मिळालं पाहिजे. जी सोयाबीनचं जे नुकसान आहे आता ह्याचे दुकुल मालक आरोतरीवर भाषा जी बोलते ती माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला ह्यांना दुकुल नुकसान मिळालं पाहिजे. इतर शेतकऱ्यांना सुद्धा मिळालं. कारवाई झाली त्या कारवाईचे पैसे मिळाले. आणखी काय मागणी? आमची मागणी कारवाई होऊन शेतकऱ्याचं पोट भरते का होता भरते का सांगा तुम्ही सांगा. नाही भरत. ही कारवाई जशी केली कलेक्टर साहेबांनी तसंच या माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला जसं आम्हाला ही नुकसान भरपाई दिली तसं सर्व शेतकऱ्याला धाराशिव जिल्ह्यातील जे बियाणं असेल खत असेल डुप्लिकेट त्याला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. नेमकी भूमिका आमची एकच मागणी आहे. आमचं बियाणं कसलंही उगवलेलं नाही. आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा आहे. सगळ्या बॅगा घेतल्या आम्हाला एकरी किमान 40,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी.